Hello students, I am Professor Nikam SR from SPH Junior College, Nampur, Taluka Baglan. Now we will see the next part from chapter number 14, that is Basic Principles of Organic Chemistry. Now see the question, that is write the IUPAC names of different following compounds. Now see the structures of different organic compounds and we have to give the IUPAC name for different compounds. Now see the structure number 1. We have to give the IUPAC name for that compound. Now if we numbering the chain from left to right hand side, the straight chain we have to number, that is 1 2 3 4 5 6. There are 6 carbon atoms, maximum carbon atoms. At second position there is methyl group, at third position there is ethyl group. So ethyl group's number come first. Parent name is hexane. Due to the 6 carbon atom, parent alkane is hexane. And C, its IUPAC name 3-ethyl-2-methyl hexane. बघा, तिसऱ्या पोझिशनला एथिल ग्रुप आहे, दुसऱ्या पोझिशनला मेथिल ग्रुप आहे, म्हणून एथिलचा नंबर अगोदर येणार अल्फाबेटिकली, म्हणून त्याचा नंबर अगोदर 3-ethyl-2-methyl हेक्झेन. ओके, शब्द आणि अंक याच्यामध्ये डॅश आला पाहिजे. आणि शेवटी पॅरेंट अल्केन आणि तो अल्किल सबस्टिट्यूट ते जवळ लिहायचे, त्याच्यामध्ये जास्त स्पेस नको. सी द सेकंड स्ट्रक्चर. नाउ इन दिस सेकंड स्ट्रक्चर देर इज स्ट्रेट चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स, बट दॅट इज इफ यू सी द नंबर 1 2 3 4 5. बघा, चौथा आणि पाचवा कार्बन खाली आलेला आहे. ती जी चेन आपण स्ट्रेट चेन सिलेक्ट केली आणि मग सबस्टिट्यूएंट बघितले कुठे कुठे येतात. सेकंड पोझिशनला एक मिथिल ग्रुप, तिसऱ्या पोझिशनला परत दुसरा मिथिल ग्रुप राईट साईडला दिसतोय तो. मग या कंपाऊंडला पॅरेंट अल्केन आहे त्याचा पेंटेन, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पोझिशनला 2 सारखे मिथिल ग्रुप आहे म्हणून 2,3 डायमिथिल आपण प्रिफिक्स म्हणून देऊ शकतो. सी इट्स IUPAC नेम, दॅट इज 2,3 डॅश डायमिथिल pentane is its IUPAC name. 2,3-dimethyl pentane is its IUPAC name. That is third one. C. बघा स्ट्रक्चर बघा, 1 2 3 4 5 6 स्ट्रेट चेनमध्ये 6 कार्बन ॲटम, म्हणजे पॅरेंट अल्केन तुमचा कोणता असणार आहे, हेक्झेन. आता अल्किल ग्रुप कुठे कुठे आलेले आहेत, दुसऱ्या पोझिशनला, तिसऱ्या पोझिशनला आणि पाचव्या पोझिशनला आलेले आहेत. अल्किल ग्रुप आपण कार्बन नंबर देताना ज्या बाजूकडून अल्किल ग्रुपची गर्दी जास्त होताना दिसते, म्हणून तिकडून आपण नंबरिंग शक्यतो द्या, म्हणून आपण लेफ्ट साईडकडून दिलेली आहे. दुसऱ्या तिसऱ्या आणि पाचव्या पोझिशनला सारखे मिथिल ग्रुप दिसत आहेत, म्हणून त्यांना नाव काय देता येईल बघा, 2,3,5. बघा, दुसरा तिसरा आणि पाचवा पोझिशनला आहे, म्हणून 2,3,5 नंतर डॅश 3 सारखे, म्हणून त्याला ट्राय शब्द वापरला, ट्राय मेथिल हेक्झेन. 2,3,5 ट्रायमेथिल हेक्झेन इज द प्रॉपर IUPAC नेम. सी द फोर्थ स्ट्रक्चर. बघा, चौथ्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रेट चेनमध्ये 6 कार्बन आहेत. तिसऱ्या पोझिशनला एथिल ग्रुप आहे, चौथ्या पोझिशनला मिथिल ग्रुप दिसतोय. एथिल ग्रुपचं नाव अगोदर येईल, म्हणजे 3-ethyl-4-methyl हेक्झेन. सी राईट हँड साईड 3-ethyl-4-methyl हेक्झेन. नेक्स्ट फिफ्थ वन. बघा, या कंपाऊंडकडे जर बघितलं आपण तर स्ट्रेट चेनमध्ये 1 2 3 4 आपण जर नंबरिंग दिली तर दुसऱ्या पोझिशनला एथिल ग्रुप दिसतोय. ओके, मग जर आपण हा जो खालचा जो दुसऱ्या पोझिशनला जो एथिल ग्रुप आहे तो जर आपण CH2CH3 या पद्धतीने जर लिहून घेतला, C2H5 हा ग्रुप CH2CH3 म्हणून जर आपण कन्सिडर केला, आणि वरचा जो टर्मिनल कार्बन जो CH3 आहे तो आपण ग्रुप म्हणून घेतला, आणि नंबरिंग जर आपण इकडून दिलं CH3 CH2 ग्रुपला 1 2 जर नंबरिंग दिलं तर तिसऱ्या पोझिशनला आपल्याला मिथिल ग्रुप दिसतो, आणि नंतर मग राईट साईडला CH2CH3 म्हणजे चौथा आणि पाचवा कार्बन आहे. मग 5 कार्बन स्ट्रेटमध्ये या पद्धतीने घेतले, आणि तिसऱ्या पोझिशनला मिथिल जर ग्रुप घेतला तर आपल्याला कंपाऊंडला नाव काय देता येईल, 3-methyl pentane. ओके, then next one, C the straight chain
बघा कार्बन नंबर 1 2 3 4 राईटकडून लेफ्टकडे नंबरिंग दिलेली आहे. का तर अल्किल ग्रुपची गर्दी क्राऊडेड अल्किल सबस्टिट्युएंट्स आपल्याला ज्या एंडकडून दिसतात तिकडून शक्यतो आपण नंबरिंग देणार. नंतर दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहे, तिसऱ्या पोझिशनला 1 मिथिल ग्रुप आहे. ह्या ठिकाणी सारखे 3 अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल ग्रुप दिसत आहेत, म्हणून याचं नाव काय आपल्याला देता येईल 2, 2, 3 ट्रायमिथिल ब्युटेन. दॅट इज 2, 2, 3 डॅश ट्रायमिथिल ब्युटेन. नेक्स्ट नाव सी द 7th स्ट्रक्चर. बघा सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर आहे. समजा जर डबल बॉन्ड राहिला नसता इथं तर सायक्लोहेक्झेन त्याचं नाव राहिलं असतं, म्हणजे ANE शेवटी सफिक्स आला असता सायक्लोहेक्झेन. मात्र इथं डबल बॉन्ड नसल्यामुळे ANEचा काय होणार आहे ENE होणार आहे, म्हणून त्याचं नाव काय असणार आहे सायक्लोहेक्झिन सियर. तसंच सायक्लोप्रॉपेन जर ट्रायंगल असला 3 CH2 ग्रुप अटॅच झाले असते तर त्याला नाव सायक्लोप्रॉपेन राहिलं असतं. इथं ड्यू टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंटेनिंग दॅट रिंग इट्स नेम इज सायक्लोप्रॉपिन. In this way we can give the IUPAC name for different compounds. Now next C, complete the following table. एक टेबल दिलेला आहे तुमच्या 11th सायन्सच्या टेक्स्टबुकमधला टेबल आहे जसंच तसा. पेज नंबर 214 214 नंबरचा जो पेज आहे त्याच्यावरचा हा टेबल आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकतात. आता बघा आपण 2-3च मुद्दे घेऊ, 2-3 पॉईंट्स घेऊ, 3 स्ट्रक्चरचा आपण स्टडी करू. नंतरची तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि तो चार्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा पुस्तकामधला. नाव सी द स्ट्रक्चरल फॉर्म्युला, देन द कॉलम इज नंबरिंग अँड देन प्रिफिक्स अँड लास्ट इज IUPAC नेम. नाव सी द स्ट्रक्चरल फॉर्म्युला फर्स्ट. बघा पहिल्या स्ट्रक्चरमध्ये त्याची नंबरिंग दाखवलेली फक्त सी द नंबरिंग. बघा स्ट्रेट चेन जर सिलेक्ट केलेला असेल आणि लेफ्टकडून राईटला 4 कार्बन आपण लिहिलेत जसं स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये आहेत त्याच पद्धतीने. आणि सबस्टिट्युएंट सेकंड कार्बनला आहे म्हणून व्हॅलेन्सी दिलेली बॉन्ड दिलेला आहे 1 2 3 4 ॲज लाईक दिस. नंबरिंग वी हॅव टू गिव्ह. नंतर प्रिफिक्स कुठे असणार आहे तर दुसऱ्या पोझिशनला अल्किल ग्रुप आहे मिथिल ग्रुप, म्हणून 2 मिथिल इज द प्रिफिक्स यूज फॉर दॅट कंपाऊंड. आणि हा प्रिफिक्स वापरून मग आपण IUPAC नेम काय देऊ शकतो 2 मिथिल ब्युटेन. सी द 2 मिथिल ब्युटेन इज द प्रॉपर IUPAC नेम ऑफ दॅट फर्स्ट स्ट्रक्चर. नाव सी द सेकंड. दुसऱ्या पोझिशनला दुसऱ्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप दिसत आहेत. स्ट्रेट चेन जर आपण कन्सिडर केली लेफ्ट टू राईट, बघा सी द नंबरिंग कॉलम. बघा 3 कार्बन दिसत आहेत 1 2 3. दुसऱ्या पोझिशनला 2 कार्बन अल्किल सबस्टिट्युएंट दिलेले आहेत, प्रिफिक्स आहेत ते नंबरिंग आहे. नंतर प्रिफिक्स काय येईल मग 2 2 डायमिथिल, दॅट इज द प्रिफिक्स. 2 2 डायमिथिल इज द प्रिफिक्स. आणि अल्केन इज पॅरेंट अल्केन इज प्रोपेन ड्यू टू द 3 कार्बन ॲटम्स. दॅट इज द प्रॉपर नेम इज 2 2 डायमिथिल प्रोपेन. बऱ्याच वेळेस हे स्ट्रक्चरचं IUPAC नेम तुम्हाला विचारलं गेलेलं आहे यापूर्वी. अशा पद्धतीने आपण हे कॉलम कंप्लीट करू शकतात. सी द थर्ड स्ट्रक्चर. द नंबरिंग इज गिवन स्ट्रेटली फ्रॉम लेफ्ट टू राईट 1 2 3 4. आणि सबस्टिट्युएंट कुठे दिसत आहेत सेकंड नंबर आणि थर्ड नंबर कार्बनला मिथिल ग्रुप्स आहेत. आणि म्हणजेच 2 3 डायमिथिल इज द प्रिफिक्स यूज्ड अँड दॅट prefix is used for naming the IUPAC name, that is 2 3 dimethyl pentane. Pentane is due to the 5 carbon atoms containing, and 2 3 dimethyl is the prefix. Now C, that is the name is 2 3 dimethyl pentane. अशा पद्धतीने तुम्ही 4 नंबर आणि 5 नंबरचा अभ्यास करा टेबलमधून. नोट्समध्ये तुम्हाला हे प्रोव्हाइड केलेलेच असेल. याचा अभ्यास करून घ्या आणि नंतर पुस्तकामधला जो चार्ट आहे तो तुम्ही जिथं जिथं ब्लँक्स आहेत फिल इन, वी हॅव टू फिल दॅट ब्लँक्स. ओके, नाउ वी विल सी द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युलीज फॉर द फॉलोइंग IUPAC नेम्स. बघा आता वेगळ्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन देतील. आतापर्यंत आपण स्ट्रक्चर दिलेलं होतं, स्ट्रक्चरवरून आपण IUPAC नेम्स लिहिलेत. आता IUPAC नेम्स देतील किंवा नावं देतील आणि त्याच्यावरून आपल्याला स्ट्रक्चर्स तयार करायचं आहे. सी
दॅट इज 2,3,5 ट्रायमिथिल हेक्झेन, 2 ब्रोमोब्युटेन, सायक्लोहेक्झेन, 1 एथिल 3-मिथिल सायक्लोहेक्झेन, सायक्लोपेंटीन, पेंटॅ-1,3-डाईन, ब्यूट-2-इन अँड आयसोब्युटिल क्लोराईड. नाव वी विल सी वन बाय वन. बघा आपल्याला पहिलं ए नाव दिलेलं आहे 2,3,5 ट्रायमिथिल हेक्झेन. मग त्यावेळेस आपण हेक्झेन असल्यामुळे 6 कार्बन ॲटम अशा पद्धतीने स्ट्रेच चेनमध्ये लिहू शकतात, CCC याप्रमाणे. नंतर पोझिशन नंबरिंग तुम्ही लेफ्टकडून राईटकडे 1 2 3 4 5 6 नंबरिंग द्या. दुसऱ्या, तिसऱ्या आणि 5व्या पोझिशनला डायरेक्ट मिथिल ग्रुप ठेवा. बघा दुसऱ्या पोझिशनला मिथिल ग्रुप ठेवला, तिसरा आणि 5व्या पोझिशनला. नंतर अल्किल ग्रुप ठेवल्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक कार्बनपाशी हायड्रोजन जोडायचे आहेत, हायड्रोजन लिहायचे आहेत. आणि फक्त कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे. या पद्धतीने कार्बनच्या आजूबाजूला 4 बॉन्ड आले पाहिजेत, हायड्रोजनच्या आजूबाजूला 1 बॉन्ड आला पाहिजे. या पद्धतीने फक्त काळजी घ्यायची आणि लिहायचं आणि कंप्लीट करायचं स्ट्रक्चर. नाव सी, द CH3 सिंगल बॉन्ड. कार्बन जर CH3 जोडला तर 3 व्हॅलन्सी ऑलरेडी आहे म्हणून H लावला फक्त दुसऱ्या पोझिशनला. तिसऱ्या पोझिशनला परत H आपण लिहिला. नंतर CH2 ग्रुप असणार आहे. नंतर 5व्या पोझिशनला परत CH3 ग्रुप येणार आहे सबस्टिट्युएंट. 3 कार्बनच्या 3 व्हॅलन्सी झाल्यानंतर 1 हायड्रोजन फक्त तिथं लिहिलं आहे आपण. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आपण पूर्ण करू शकतो. नाव 2 ब्रोमोब्युटेन. 4 कार्बन ब्युटेनची लिहून घ्या. नंबरिंग तुम्ही कोणत्याही पोझिशनला तुम्हाला जसं पद्धतीने नंबरिंग देता येईल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात, लेफ्ट टू राईट ऑर राईट टू लेफ्ट. दुसऱ्या पोझिशनला ब्रोमिन लिहून घ्या आणि कार्बन आणि हायड्रोजनचे नंबर ॲडजस्ट करा. म्हणजे CH3 CH, Br, CH2 CH3 दॅट इज द 2 ब्रोमोब्युटेन इज द स्ट्रक्चर. नाव सायक्लोहेक्झेनसाठी आपण मगाशी बघितलेले यापूर्वी. सी दॅट स्ट्रक्चर वी कॅन गिव्ह लाईक दिस. नाव 1 एथिल 3-मिथिल सायक्लोहेक्झेन. आता सायक्लोहेक्झेनमध्ये बघा, समजा आपण नंबरिंग दिली 1 2 3 4 5 6 याप्रमाणे. नंबरिंग तुम्ही ज्या ठिकाणी 6व्या नंबरचा कार्बन लिहिलेला आहे तिथं जरी नंबरिंग तुम्ही स्टार्ट केली 1 2 3 4 तरी चालेल. ते सगळं आपण अशा पद्धतीने आपण स्वतःच डिसाईड करू शकतो ते नंबर. नंतर पहिल्या पोझिशनला आता फक्त सबस्टिट्युएंट बघायचं कोणत्या नंबरला काय आहे. पहिल्या पोझिशनला एथिल आहे, तिसऱ्या पोझिशनला मिथिल आहे. म्हणून पहिल्या पोझिशनला एथिल ग्रुप लिहिला C2H5 आणि तिसऱ्या पोझिशनला एथिल ग्रुप ड्रॉ केलेला आहे. अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर काढू शकतो आणि नंबरिंग देऊ शकतो. नेक्स्ट दॅट इज सायक्लोपेंटिंग. सायक्लोपेंटिंगला बघा 5 CH2 ग्रुप एकमेकांना अशा पद्धतीने अटॅच करून आपण रिंग तयार केली आणि सायक्लोपेंटेन अगोदर लिहिला, त्याचं स्ट्रक्चर काढलं आणि नंतर पेंटिनमुळे ENEमुळे आपल्याला फक्त डबल बॉन्ड द्यायचं आहे एका कार्बनच्या दरम्यान. अशा पद्धतीने आपण ते स्ट्रक्चर काढू शकतो. नेक्स्ट पेंटॅ-1,3-डाईन. आता डाईन्स आणि ट्राईन्स बघा, डाईन्स कशाला म्हणतात, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये 2 कार्बन डबल बॉन्ड येत असतील तर त्याला आपण डाईन म्हणतो. द कंपाऊंड्स विच कंटेनिंग 2 कार्बन डबल बॉन्ड्स देन दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज डाईन्स. आणि 3 कार्बन डबल बॉन्ड जर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ट्राईन्स. मग आता डाईन्स म्हणजे 2 डबल बॉन्ड त्या कंपाऊंडमध्ये आले पाहिजेत. मग आता पेंटॅ-1,3-डाईन. आता पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशननंतर डबल बॉन्ड आहे. पहिल्यांदा तुम्ही डायरेक्टली स्ट्रेट चेन लिहू शकतात. नंबरिंग 5 कार्बन लिहा. नंतर समजा राईटकडून लेफ्टकडे जर आपण नंबरिंग दिली 1 2 3 4 5 लाईक दिस. देन पहिल्या पोझिशनला आपण डबल बॉन्ड द्या. नंतर तिसऱ्या पोझिशनला परत डबल बॉन्ड द्या आणि कार्बन आणि हायड्रोजनची संख्या ॲडजस्ट करा. ॲडजस्ट केल्यानंतर बघा आपल्याला कंपाऊंड मिळणार CH3 सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH परत सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH2. दॅट इज द पेंटॅ-1,3-डाईन. नाव ब्यूट-2-इन. बघा ब्यूट-2-इनचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने लिहिलेले बघा. CH3 CH डबल बॉन्ड, CH CH3. तुम्ही नंबरिंग लेफ्टकडून राईट साईडला पण देऊ शकत होतात. 1 2 3 4 अशा पद्धतीने नंबरिंग दिली तरी चालेल. दुसऱ्या पोझिशननंतर आपल्याला डबल बॉन्ड येतो. 2 ENE म्हणजे दुसऱ्या पोझिशननंतर डबल बॉन्ड आला पाहिजे.
दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये राईटकडून लेफ्टकडे नंबरिंग आहे बघा. आणि दुसऱ्या पोझिशननंतर डबल बॉन्ड येतो आहे. मध्यभागी फक्त CH डबल बॉन्ड CH आणि आजूबाजूला 2 मिथिल ग्रुप. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? ब्यूटूइनचं आहे. नंतर आयसोब्युटिल क्लोराईड. नाव सी द आयसोब्युटिल क्लोराईड. आयसोब्युटिल क्लोराईडचं स्ट्रक्चर देताना आयसोब्युटेन तुम्ही डोळ्यासमोर आणा. आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर CH3 CH CH3 बघा. मध्यभागी CH आणि आजूबाजूला तिन्ही बाजूला CH3 CH3 ग्रुप आपण घेऊ शकतो. आयसोब्युटेन त्याला आपण म्हणणार. आणि त्या राईट साईडचा CH3 ग्रुपचा CH2 केलेला आहे. म्हणजे CH3 ग्रुपचा एक हायड्रोजन काढून त्या ठिकाणी काय रिप्लेस झालेला आहे? क्लोरीन रिप्लेस झालेला आहे. मग जर आपण एक हायड्रोजन काढून जो ग्रुप तयार होईल CH2, त्या ग्रुपला आपण काय म्हणणार? आयसोब्युटिल ग्रुप. आणि त्या आयसोब्युटिल ग्रुपला जर क्लोरीन अटॅच असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार? आयसोब्युटिल क्लोराईड. सी द स्ट्रक्चर आयसोब्युटिल क्लोराईड हॅज स्ट्रक्चर that is CH3 CH CH2Cl and CH containing the below CH3 group. In this way we can give or we can draw the different structural formulas for the name is given by, that is conversion of name into the structure. जर तुम्हाला नाव दिले असेल तर नावावरून आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करता येऊ शकतं. ओके.